धन्यवाद. इतका सुंदर, सुरेख आणि भावनापूर्ण असा हा मूवी आहे. प्रत्येक सीनमध्ये माणूस एंगेज राहतो. मला सुरुवात खूप आवडली की सगळे असं नाही का वेट करतायत, तात्काळ ठेवलंय तुम्ही सगळ्यांना, आणि हळूहळू जो टेम्पो घेतला त्या मूवीनी तो खूप सुरेख होता. स्टोरी लाईन पूर्ण एंगेजिंग तर होतीच, म्हणजे असं कधीच नाही वाटलं की खूपच उदास मूवी आहे, पण भावना तितक्याच खोली आणि उंचीत होत्या. म्हणजे तो संगम खूप अवघड आहे, ती खूप फाईन लाईन आहे आणि ती तुम्ही खूप चांगली निभावली. मुलं सुद्धा ह्याच्यात एंगेज झाली, हा एक दुवा आहे. म्हणजे ठीक आहे मोठे माणसं वगैरे, पण मुलं सुद्धा एंगेज झाली, अशी ती स्टोरी लाईन विथ भावना, विथ तो राईट मेसेज. आणि सगळ्यात जास्त मला काय आवडलं तर एंड खूप छान होता. म्हणजे युजली अशा जेव्हा इमोशनल मूवीज बनतात तेव्हा आपण बघतो की कुणीतरी आत्महत्या करतं, कुणीतरी मग रडतं, मग काहीतरी असं, म्हणजे एकदम टिपिकल मूवी होऊन जाते ती. एकतर खूपच बोरिंग, खूपच उदास किंवा नॉन एंगेजिंग आणि खूपच सिरियस. हा मूवी सिरियस पण होता, इमोशन्स पण होते, त्यात भावनांची खोली उंची पण होती, पण तो तितकाच एंगेजिंग होता. आणि त्याबद्दल मला वाटतं दिग्दर्शकासाठी सगळ्यात जास्त टाळ्या झाल्या. खरं तर जल है तो कल है असं का म्हणलं जातं, तर हा पिक्चर पाहिल्यानंतर समजतं. सगळ्यांनी मिळून पिक्चर बघितला आहे, परंतु हा आपल्या मातीतला पिक्चर आहे, म्हणजे आपल्या करमाळ्या तालुक्यातला पिक्चर आहे. आणि 2-3 दिवस झालं मला बघण्याची इच्छा होती, म्हणजे खूप दिवस झाले पिक्चर लागला आहे, परंतु आज इतका योग छान होता ना, मी सरांना फोन केला आणि ते म्हणाले की या तुम्ही पिक्चर बघायला. आणि आमच्या मुलांना पण आता ते लहान आहेत, परंतु माझी फार इच्छा होती आणि आपल्यामुळे ती पूर्ण झाली. पिक्चर अतिशय सुंदर आहे, चांगला आहे, सगळ्यांनी बघण्यासारखा. जसं की आम्ही यंग जनरेशन आहोत, आम्हाला नाही का फ्रेश मूवी बघायला खूप आवडतं. खरं तर हा जो आहे मूवी आपण फक्त दुष्काळावर डिपेंड आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे प्राणी वगैरे आहेत, त्यांचं पण खूप प्रमाण नाही का असं त्यांना पण सहन करावं लागतं. आपण माणसं आहेत, आपल्याला आपण सांगू शकतो ना आम्हाला पाण्याची कमतरता वगैरे आहे, तर आपण कुठून तरी ॲडजस्ट करू शकतो ते. पण जे काही आपले बाकीचे प्राणी पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण अर्थात ज्यावेळेस आपला दुष्काळ म्हणजे नाही का उन्हाळा चालू होतो त्यावेळेस आपण नक्कीच त्यांच्यासाठी पाणी, आपल्याकडे झाडं वगैरे तर अवेलेबल असतात, मग आपण जे काय आहेत आपले पक्षी वगैरे आपण त्यांच्यासाठी नाही का पाणी आणि धान्य वगैरे ठेवू शकतो. खरं तर मला खूप छान आवडला आणि पण खूप छान होता. थँक्यू. आता हे जे पिक्चर बघितल्यानंतर माझा जो जीवनपट आहे तो उलगडला गेला. म्हणजे मी माढा तालुक्यातला होळे गाव म्हणून आहे, होळे उजनी. 85 नंतर एक 4-5 वर्षानंतर आमची परिस्थिती सेम, हे जे गाव आहे अशाच पद्धतीचं आमच्या गावामध्ये वातावरण होतं. गावामध्ये 2 विहिरी होत्या फक्त आणि एक हातपंप होता. म्हणजे आम्ही जर बघितलं, आता आम्ही 4 भावंड होतो, त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे आमच्या आईवडील दिवसभर कष्ट करायचे आणि दिवसभर काय व्हायचं की लोक अशी मोकळे असल्यामुळं पाण्याला गर्दी असायची. मग रात्री 1, 2, 3 वाजता उठायचे आणि ते पाणी भरायचे. म्हणजे खरंच दुष्काळाची जी तीव्रता ते सरांनी, बदर सरांनी अतिशय छानपणे या पिक्चरमध्ये मांडली. म्हणजे मला तो दिवस, म्हणजे ते दिवस आठवले. म्हणजे पाणी फार, म्हणजे पाण्याची जी महत्त्व आहे, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा. तर आपण सर्वांनी इथून पुढं म्हणजे असं पाण्याविषयी सजग राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. हे मूवी बघत असताना मी खरं तर थोडा उशीर झाला, पण जिथून सुरुवात झाली तिथून असं वाटलं की हे खरंच परिस्थिती विदारक आहे. ह्या परिस्थितीचं आम्ही कधीतरी पाहिलेली परिस्थिती आहे. आम्ही ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळेस असंच ते घागरी घेऊन जायचं, सायकलवरती पाणी आणायचं, लोकांची भांडणं लागायची पाण्यासाठी. आज आपण पाहायला गेलो तर भारतामध्ये जगाच्या 40% नद्या आहेत मॅडम, आणि त्यातल्या भारतातल्या जेवढ्या नद्या आहेत त्यातल्या 40% नद्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. आणि एवढं असूनही आपला महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस्थितीला, पाण्याच्या मॅनेजमेंटला कुठंतरी कमी पडतो. आणि त्यामुळं पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे ही खूप मोठी आणि काळाची गरज आहे. त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण पाणी अडवावं आणि पाणी जिरवावं, आणि आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो. अंतर्मुख करणारा मूवी बघायला तर हा चित्रपट खरोखरच अंतर्मुख करणारा आहेच, पण त्याच्यामध्ये मला एक कालपासून जाणवलेली गोष्ट आहे की एक कन्स्ट्रक्टिव्हिटिझम असतो आयुष्यामध्ये, तर तो प्रत्यक्ष जगायला लावणं त्याच्यातलं एक मला वाटतं एक महत्त्वाची स्टेप वाटते. आणि म्हणून
आपण या खरं तर समाजाचे, येणाऱ्या राष्ट्राचे आणि स्वतःच्या जीवनाचे आपण जेव्हा शिल्पकार बनत असतो तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे आपलं लक्ष जायला हवं असतं आणि त्याच्यातलं एक खूप महत्त्वाचा प्रयत्न त्या अनुषंगाने जागरूकता निर्माण होण्यासाठी आदरणीय मंगेशजींनी केलेलं आहे. म्हणजे खरं प्रबोधन आहे मला वाटतं आणि त्याच्यासाठी मंगेशजींचा आपण खरोखरच धन्यवाद त्यांना पण ज्यावेळी मी म्हणलं पुंडे मॅडमला आपला वाढदिवस आहे कसा साजरा करायचा आहे, त्यावेळी मॅडमचं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं. त्यांनी सांगितलं की मी इंस्टाग्रामवरती सध्या मदार हाऊसफुल पाहते, पण मला वाटतं की भविष्यामध्ये जे खरे नायक आहेत ह्या तालुक्यातले त्या युवा वर्गासाठी आणि युवकांसाठी मला हा सिनेमा दाखवायचा आहे. त्याच्यामुळे आज महाविद्यालयीन विद्यार्थी पहिल्यांदाच सिनेमाला या ठिकाणी आदरणीय मॅडममुळे आले. जेव्हा डोळ्यातलं पाणी आटतं आणि डोळ्यात पाणी येतं तेव्हाच कळतं पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. अशा प्रश्नांवरती आवाज उठवण्याचा महत्त्वपूर्ण पायंडा मंगेश बदर सरांनी आपल्या कलाकृतीतनं मांडला. मला काहीतरी सांगायचं, व्यक्त व्हायचं, कोणाजवळ सांगायचं, मित्राजवळ सांगायचं का मैत्रिणीजवळ सांगायचं, मग कोणीच सांगायला भेटलं नाही. म्हणून मंगेश बदरांनी हा सिनेमा बनवला आणि त्यानं समाजाला सांगितलं पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. आजच आपल्याला आपल्या कॉलेजला शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मरणार्थ आरो पाण्याचा फिल्टर दिलेला आहे सकाळी प्रेझेंट. आणि पुंडे मॅडमचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या असं डोक्यात आलं तर पाण्यावरचा सिनेमा आहे आणि आपण पाहिला सिनेमा थिएटरमध्ये सगळ्यांबरोबर घेऊन जाऊ. आणि हा चित्रपट खरंच खूप छान आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या आयुष्यात ना पाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे नाही का. आणि मग त्याच्यामुळे ना म्हणजे पाण्यावरती डिपेंड हा जो काही चित्रपट दाखवला आहे ना तो खरंच खूप छान दाखवला आहे. कारण आज आपल्याला माहिती आहे की काही जणांच्या घरी ना पाण्याची उपलब्धता असते, पण काही जणांच्या घरी पाण्याची उपलब्धता योग्य प्रमाणात नसते ना. आणि मग आपण हा विचार केला पाहिजे. म्हणजे आज कसं दाखवलं की ते शिक्षक असतात, सर असतात कॉलेजचे, तर ते कसं त्या आजींना पाणी देण्याचं काम करतात ना सर. तुम्ही प्रत्येक सीनमध्ये काही ना काहीतरी संदेश देण्याचं काम केलं. तर त्यांनी पाणी कमी असताना सुद्धा चिमण्यांना जे काही पाणी ठेवणं, धान्य ठेवणं, म्हणजे स्वतःकडे नाही पाणी प्यायला तरी सुद्धा तुम्ही ते दाखवलं की नाही का. ते चिमण्यांना पाणी ठेवतात, प्यायला देत आहेत, धान्य ठेवतात, त्या आजींनाही ते पाणी नेऊन देत आहेत, सगळ्यांना ते हेल्प करते. म्हणजे ह्यातून थोडक्यात काय सांगायचंय की नाही का, एक पाणी एक अशी गोष्ट आहे ना की त्याच्यावरती ना खूप सगळेजण ना आनंदी होऊ शकतात. शेवटला लास्टला तो सीन दाखवला ना की एका पावसामुळं सगळ्यांचं एक आयुष्य बदलून गेलं. म्हणजे जे काय गाव सोडून जाणार होते ते परत आहे त्या ठिकाणी थांबले नाही का. आणि गाव सोडून जाणं पावसामुळं किंवा पाण्यामुळे एक अशी गोष्ट आहे म्हणजे नाही का की पाणी नाही आहे म्हणून की गाव सोडून गेलं पाहिजे. म्हणजे पाणी पाऊस आला म्हणून ते सगळे आहेत त्या ठिकाणी स्थितीच पावसामुळे. म्हणजे एक पाऊस आला आणि सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलं त्यांनी. आणि थँक्यू सर की मी पहिल्यांदा म्हणजे आज सर मी पहिल्यांदा थिएटरमध्ये आले. वा 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 छान. मी आभार व्यक्त करेन कॉलेजतर्फे. कारण प्रथमतः आमच्या मुलींना म्हणजे विशेषतः खेडेगावातून येणाऱ्या मुलींना खरंच पिक्चरला किती पालक पाठवतात मला म्हणजे शंकाच आहे. खरं तर एक 10% सुद्धा मुली मला वाटतं पिक्चरला जात नसतील. त्यांना आज मॅडमच्या बड्डेमुळं एक संधी मिळाली, एन्जॉय करायला मिळाला. मी खूप खूप आभार व्यक्त करते मॅडमचे. आणि पिक्चरबद्दल म्हटलं तर अतिशय सुंदर शूटिंग आहे. खेडेगावात जाऊन तिथं प्रत्यक्षात अनुभव म्हणजे आपण अनुभव घेतोय असं वाटलं. इतकं सजीव तुम्ही असं चित्रीकरण केलेलं आहे. धन्यवाद. मेकिंग जेणेकरून मुलांना गोष्टी आहेत किंवा पिक्चरचं शूटिंग कसं केलं जातं, त्याला एडिटिंग काय थोडंफार तुम्ही मुलांना सांगू शकाल. ते एक मी वर्कशॉप आयोजित करतो की जेणेकरून तुमचंही थोडं आमचं मुलांना मार्गदर्शन मिळेल.